उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यभरात आभार यात्रा सुरू असून यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। शिंदे चौकाचौकात ईव्हीएमचे प्रतिकृती उभारून त्यांचे आभार मानणार का असा सवाल उपस्थित करत राऊतांनी टीका केली आणि यालाच शिंदेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेला निर्णय आणि निकाल हा का मिळाला याची कारणमीमांसा ही वारंवार झाली। उत्तमराव जानकर या क्षणी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे आमदार आणि ईव्हीएमच्या विरोधामध्ये ते भेट घेण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्याकडे असे प्रचंड पुरावे आहेत की कशा प्रकारे ह्या निवडणुका सॅबॉटेज करण्यात आल्या। प्रत्येक बूथवर पूर्वी काही लोक बूथ कॅप्चरिंग करायचे, आता ईव्हीएमच्या माध्यमातून मतदार याद्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे बूथ ताब्यात घेण्यात आले त्याचा सगळा पुरावा घेऊन उत्तमराव जानकर दिल्लीमध्ये आहे, पण त्यांना निवडणूक आयुक्त भेटत नाहीत। नाशिकलाही तेच झालेलं आहे। जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असतं, त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगलं असतं। पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम खराब, ईव्हीएम मध्ये दोष, याद्यांमध्ये दोष, निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप। दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे? त्यांना आता काय काम उरलंय का? जो विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते मिळवू शकले नाही। यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे।